प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटलेली आहे। एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा शोध सुरू आहे। भीमा नदीतली बोट उलटल्याची दुर्घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत अशा प्रकारे एसडीआरएफ पथक शोधासाठी आलेलं होतं। त्या ठिकाणी बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेलं हे पथक होतं। ज्या पथकाची बोट उलटलेली आहे ज्यात तिघांचा मृत्यू झालाय तर दोघांचा शोध सुरू आहे। एसडीआरएफ पथकातील 4 जणांसह एक स्थानिक या ठिकाणी बुडालाय। अकोले तालुक्यातल्या सुगाव गावाजवळची ही घटना आहे। काल 2 जण प्रवरा नदीत बुडालेले होते, त्यातल्या एकाला शोधण्यासाठी एसडीआरएफचं पथक सकाळीच दाखल झालेलं होतं। आता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहोचलेले आहेत। दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी आता त्या ठिकाणच्या रेस्क्यू ऑपरेशन बद्दलची माहिती दिली। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेलं एसडीआरएफचं पथक होतं। ज्या एसडीआरएफ पथकाची बोट बुडालेली आहे, अधिकची माहिती या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। या संदर्भात आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून घेऊया। कुणाल, भीमा नदीतली दुर्घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत सुद्धा अशाच प्रकारची एक दुर्घटना समोर येते, काय अधिकची माहिती आहे, आत्ताचे अपडेट काय? कुणाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? कुणाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? भीमा नदीतली दुर्घटना ताजी असतानाच प्रवरा नदीत सुद्धा त्या ठिकाणी बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू होण्याची घटना समोर येते, काय अधिकची माहिती आहे? नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ ही घटना घडली आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटल्याची घटना घडली आहे। पथकातील 4 जणांसह एक स्थानिक नागरिक देखील या बोटीमध्ये बुडाला आहे। एसडीआरएफ पथकातील तिघांचा हा मृत्यू झाला आहे तर दोघांचा शोध सुरू आहे। काल 2 जण बुडाले होते, त्यातील एकाला शोधण्यासाठी आज सकाळी एसडीआरएफ पथकाच्या जवानांना पाचारण करण्यात आलं होतं। या ठिकाणी मात्र बाकीच्या बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची जवान बोट घेऊन त्या पाण्यामध्ये उतरले आणि त्यामध्ये ती बोट बुडाली। या ठिकाणी आता माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न देखील सुरू आहेत। अतिशय धक्कादायक ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील म्हणावी लागेल। मात्र कुणाल, अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत, तूर्तास धन्यवाद। तर एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झालेला आहे। दुर्दैवानं त्यांचा पाण्यात पडून त्यापैकी 1 जणाची बॉडी रिकवर झाली आहे आणि 1 जणाची बॉडी अजूनही रिकवर व्हायची होती, म्हणून आपण एसडीआरएफच्या टीमला ती बॉडी शोधण्यासाठी विनंती केली होती। एसडीआरएफचं पथक आज सकाळी 6 वाजता आलेलं आहे आणि बचाव कार्य करताना त्यांची बोट दुर्दैवानं पाण्यामध्ये उलटली आणि त्यापैकी 4 जवानांना आपण आता सद्यस्थितीमध्ये हॉस्पिटलला रेफर केलं आहे। एका जवानाची तब्येत आता स्टेबल आहे आणि 3 जवानांचे दुर्दैवानं मृत्यू झाल्याचं कळत आहे। उर्वरित 2 लोकांचा शोध आता सुरू आहे। प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेलं होतं एसडीआरएफ पथक, मात्र त्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटलेली आहे आणि त्यातील तिघांचा मृत्यू झालेला आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांच्याकडून घेऊया। कुणाल, अजूनही त्या ठिकाणी आता ते एसडीआरएफचे जे पथक सकाळी आलेलं होतं बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी, त्या पथकात नेमके किती लोक होते आणि आता शोध अजूनही सुरू आहे, काय अधिकची माहिती आहे? आता कशा प्रकारे त्या ठिकाणी शोधकार्य सुरू? जवळपास एसडीआरएफच्या पथकामध्ये 6 ते 7 जणांचं हे पथक होतं, मात्र त्यातील 3 जण जे आहेत ते 3 ते 4 जण जे आहेत ते बोट उलटली आणि ते 3 ते 4 जण त्या प्रवरा नदी पात्रात बुडाले। बोट उलटल्याने ही घटना घडली। आता मात्र बाकीच्यांचं देखील प्रशासनाकडनं बाकीचे जे बुडालेले व्यक्ती आहेत त्यांचा शोध घेण्याचं कार्य सुरू आहे। माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे देखील त्या घटनास्थळी पोहोचले आहेत। सकाळपासूनच सकाळी ही घटना घडली होती आणि त्यानंतर एसडीआरएफचे जे जवान होते ते नदी पात्रामध्ये बोट उलटल्याने बुडाले आहेत। नक्कीच कुणाल, एसडीआरएफचं पथक होतं ते प्रशिक्षित असं हे एसडीआरएफचं पथक होतं, रेस्क्यू ऑपरेशनसाठी ठिकठिकाणी जात असतं, मात्र त्याच पथकाची बोट उलटलेली आहे। त्याबद्दल मग काय नेमकी माहिती समोर येते किंवा मग प्रांताधिकारी जिल्हाधिकारी या संदर्भात नेमकं काय सांगतायत?
प्रांताधिकाऱ्यांशी बोलण्याचा देखील प्रयत्न आम्ही करतोय, मात्र प्रांताधिकारी आता लगेच बोलण्यात तयार नाहीये. ते आता बचाव कार्य जे आहे ते करण्यामध्ये जे नागरिक जे काही जे व्यक्ती बुडाले आहे त्यांना शोधण्यासाठी त्यांचं कार्य सुरू आहे. काही वेळाने आपण माहिती देतो असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे, मात्र काही वेळानंतर याबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार आहे. कुणाल, ज्या ठिकाणी ही संपूर्ण दुर्घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या बद्दल किंवा त्या नदीतल्या तिथल्या प्रवाहाबद्दल किंवा त्याबाबत नेमकी काय माहिती आहे? स्थानिकांकडून त्याबद्दल काही माहिती मिळालेली आहे का? किंवा बोट उलटली नेमकी कशी किंवा ही दुर्घटना कशी घडली त्याबाबत काही माहिती मिळाली? अकोले तालुक्यातील मनोहरपूर फाटा परिसरात प्रवरा नदीवरील किटीवर येथे पोहण्यासाठी काल जवळपास 5 ते 6 जण या नदी पात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्यातील 2 जण बुडाले. 1 जणाचा मृतदेह काढण्यामध्ये स्थानिकांना यश आलं आणि त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह काढण्यासाठी एसडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आलं, त्यांना बोलवण्यात आलं. मात्र सकाळपासूनच एसडीआरएफच्या जवानांकडनं त्यातील जो मृतदेह काढण्याचं काम सुरू होतं. मात्र एसडीआरएफचे 5 ते 6 जणांची जी बोट होती ती या नदी पात्रात कुठल्या तरी कारणामुळे बुडाली आणि त्यामध्ये 14 जणांसह एक स्थानिक बोटीत बुडला आहे आणि एसडीआरएफच्या पथकातील 3 मृत्यू हा त्या पाण्यामध्ये झालाय. नक्कीच कुणाल, अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. सुद्धा धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.